जनतेच्या समस्येच्या बातम्या। पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिकांचा पाठिंबा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड येथे कोकणातील ऐतिहासिक पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन 29 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहे। याच अनुषंगाने कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेड रजिस्टर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल एसोंडे व सचिव सचिन मोहिते यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली व संमेलनाच्या नियोजनाबाबत माहिती सांगितली असता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनास शुभेच्छा व जाहीर पाठिंबा दर्शविला। आज या ठिकाणी आपण जे जमलेले आहोत ते पहिल्या कोकण विभागीय विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने खेड इथं हे साहित्य संमेलन संपन्न होत आहे, त्याचा निश्चितच आनंद आहे। येत्या 29 मार्च रोजी हे साहित्य संमेलन पार पडणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आम्ही बहुतांश असे साहित्यिक या साहित्य संमेलनाला जाणार आहोतच। आनंदाची गोष्ट अशी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माहेरवाशीत असणाऱ्या प्राध्यापक आशालता कांबळे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत आणि आमच्या लाडक्या प्रतिमाताई परदेशी या उद्घाटक आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन पार पाडत आहे। खेडला एक पार्श्वभूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी 14 तळ सुरेश नजीकच आहे आणि इतर वडण गाव सुद्धा आहे आणि आंबवडे गाव सुद्धा नजीक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य होतं किंवा काम होतं, विचारांची जी जागर होता तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे खेड गावाला खेडला आणि खेडमध्ये एक वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक ज्या पद्धतीने एकत्रित आहेत त्यामुळे संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मुंबईमधून साहित्यिक या ठिकाणी येणार आहेत। तर या होणाऱ्या साहित्य संमेलनाला सिंधुदुर्ग जिल्हा वासियांकडून खूप खूप भरभरून सदिच्छा आणि हे संमेलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊ हीच इच्छा आणि सर्व साहित्यिकांनी ज्यांना निमंत्रण मिळणार आहे त्या सर्व साहित्यिकांनी या संमेलनाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून हा जो विद्रोहाचा आवाज आहे तो जागता ठेवावा, उठवावा अशी मी इच्छा व्यक्त